दत्तात्रेय भगवान की जय। सब साधु संतन की सत्य सनातन महात्मा धर्म की जय। अतुल्य परमानंद अमृत सागर भगवान द्वारकानाथाच्या असीम कृपेने आपली आनंदमय मंगल्य निर्माण करणारी श्रीमद भागवत कथा आज आपल्या कथेचा 5वा दिवस आहे, बरोबर आहे की? अतिशय आनंदी आणि उत्साहामध्ये संपन्न होत असणारी आपली श्रीमद भागवत कथा। फुल्लत फेन सुदा सुदी धिती लसत चांपे अच्युते वने। खेलत कोकिल कोकिला कुहू कुहू कल्लोल कोलाहले। किंची चंचल चंचरीत चकोर स्तत तांडवा डंबरे। रेजे श्री कुच कुंकुमांकित तनु कृष्णात रासोत्सवे। अतिशय अशा रमणीय वातावरणामध्ये ज्या द्वारकानाथाने कृष्ण कन्हैयाने त्या गोकुळ त्या ब्रजभूमीमध्ये लीळा केल्या आपण काल पाहिलं की तिथली माती ना माती कण ना कण पवित्र आहे। मावळ्यांनो लक्षात घ्या, मी कालही सांगितलं त्या ज्या गोपी झाल्या त्यांच्या वियोगामध्ये त्या संपल्या। प्रत्येक जन्मामध्ये या जीवानी जोडलेली योग्यता ज्याला आपण पुण्य म्हणू ते पुण्य तुम्हाला त्या भगवंताकडे घेऊन जात असतं, लक्षात घ्या। पापात्मके पापा स्वर्गा जाईजे आणि पुण्यात्मके पापे मज पाविजे। बघा, स्वर्गाला जरी गेलं तर माऊलींनी त्याला पापच म्हटलंय, परंतु भगवंताकडे जे जाण्याचं साधन आहे त्याला पुण्य म्हटलेलं आहे, शुद्ध पुण्य म्हटलेलं आहे। कारण तिथं भीती नाही, लक्षात घ्या। म्हणून तुम्ही प्रत्येक जन्मामध्ये संसाराच्या व्यतिरिक्त जे काही करतात ते भगवंताकडे जाण्यासाठी बोटी बोटी साठवून त्या ठिकाणी त्याचं संचित होत असतं। पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या गर्भ श्रीमंत घरामधून लोणी काढल्यानंतर ताक करायचं आणि ते ताक शेजारच्या गरीबाच्या घरी नेऊन दिलं जायचं आणि मग ती शेजारींची माऊली असती ना त्या ताकाला घुसळण करायची आणि पुन्हा थोडस कुठंतरी ते लोणी निघायचं आणि त्या बोटाने ते काढून घ्यायची। त्याला म्हणतात बोटी बोटी कणव साठवणे। थोडस लोणी करायचं, पुन्हा दुसऱ्या विषयाला थोनी असं गोळा करायचा आणि मग त्याचं तूप तयार होतं। तसे या जीवाने अनेक जन्मामध्ये जे पुण्यरूप कर्म केलेले आहेत ते तिथं त्याचे संचित होत असतात आणि ते परमेश्वरापर्यंत तुम्हाला पोहोचण्याचं काम करत असतात, लक्षात घ्या। म्हणून पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला कोणी राव होय कोणी रंग झाला। मागणे न काही सांगण्यास आलो। पूर्व पुण्यानुसार कर्मानुसार या जन्मामध्ये आपल्याला सुख दुःख भोगायला मिळत असतात माऊल्यांनो। कारण भगवान गोपाल कृष्ण सुद्धा सांगतात माऊल्यांनो की कर्मणो हॅपी बुद्धव्यम बुद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम। गहना कर्मणो गती की अर्जुना कर्माची गती गहन आहे, कर्माची गती बाई लई गहन। गीतेमध्ये बोले माझा श्रीकृष्ण भगवान। कर्माच्या गती अशा आहेत की कर्म अकर्म आणि विकर्म, त्यालाच आपण संचित कर्म क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म। मी जास्त किचकट सांगणार नाही, परंतु अनेक जन्मात हा जीवात्मा कर्म अकर्म आणि विकर्माचे गढुडे घेऊन जगत असतो। आपण उगीच कोणाला तरी दोष देत असतो, बरोबर आहे का?
अनेक जन्मातले कर्माचे अकर्माचे आणि विकर्माचे गठुडे घेऊन जगत असतो. आपल्याला काही माहित नसतं कोण्याकडे आपला मृत्यू येणार आहे, कोण्याकडे काय. आपण उगाच आपल्या भावकीला दोष देत असतो, आपल्या गावातल्या माणसाला दोष देतो. जवळच्या बाईमुळेच माझं वाटोळं झालं, माझ्या घरच्यामुळेच वाटोळं झालं, शेजारच्यामुळेच वाटोळं झालं, सासू सासऱ्याने आम्हाला दिलं नाही म्हणून वाटोळं झालं. आपल्या कर्माचा भोग आहे बघा. भोगाले केले कर्म झाले तेथी भोगाले. केले कर्म झाले तेथी भोगाले, केले कर्म झाले तेथी भोगाले. मेले ऐशी. अनेक जन्माचे कर्म कर्म घेऊन माणूस जगत असतो. आपण उगीच दुसऱ्याला दोष देतो, बरोबर आहे का नाही. या महाभारतामध्ये ज्यावेळेस ही कथा शुकमुनी राजा परीक्षितीला सांगतायत, इकडे आता द्वारकानाथ कृष्णनाथ द्वारकेला राहतात. इकडे एक कथा मी तुम्हाला महाभारतामधले कर्म कसं असतं सांगतो तुम्हाला. सगळ्यांना ती कथा माहित आहे की जी द्रौपदी होती, द्रौपदीचं दुर्योधनाने वज्रहरण केलं, बरोबर आहे का नाही. परंतु कर्म कसं विचित्र असतं. तिथं धृतराष्ट्र होता, त्या ठिकाणी द्रौपदी होती. भागवत सांगतंय की मागच्या अनेक जन्मापूर्वी एक वेळेशी द्रौपदी आपल्या मैत्रिणी सोबत खेळत खेळत एका नदीवरती जाते. त्या ठिकाणी एक विरक्त संन्यासी त्या नदीवरती गंगेवरती स्नान करत होता. त्या बाल मैत्रिणीसोबत खेळत खेळत गेलेली द्रौपदी लहान होती बघा. आणि गेल्यानंतर ते संन्यासी बाबा आंघोळ करत असतात. त्यांचे वस्त्र घेतले, एका दगडाच्या आडून लपले. तो संन्यासी बाबाने आंघोळ केल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपले वस्त्र पाहायला लागला. आंघोळ तर केली कुठे, इकडे तिकडे बघतोय. आणि या मुलींनी पाहिल्यानंतर जोरात त्या ठिकाणी द्रौपदी हसली. तो शब्द त्या संन्याशांच्या कानावर पडल्याबरोबर त्याला क्रोध आला. माझे वस्त्र ज्याने लपवले असतील ना, त्याचे एक दिवशी वस्त्रहरण होईल आणि सर्वांच्या समोर त्याला लज्जित व्हावं लागल. इथं शाप दिला. फक्त हसण्याचं कर्म केलं द्रौपदीने. काय केलं? काय केलं? फक्त हसण्याचं कर्म केलं. मला सांगायचंय काय तुम्हाला कशाने काय होतं. फक्त हसली. कथा पुन्हा पुढे जाते. अनेक जन्म गेल्यानंतर पुन्हा हीच द्रौपदी द्रौपदाच्या पोटी जन्माला आली आणि वैदर्भ नावाच्या नदीच्या काठाला पुन्हा दुसऱ्या जन्मात आपल्या सखी सोबत मैत्रिणी सोबत खेळत खेळत पुन्हा या वैदर्भ नावाच्या नदीवरती गेलेली बघा. आता मात्र त्या नदीवरती एक आंधळा ऋषी संन्यासी स्नान करीत होता. कसा होता? अंध ऋषी होता बघा. कथा लक्ष देऊन ऐका. स्नान झाल्यानंतर त्या आंधळ्या ऋषीने अंध ऋषी बाहेर आला. खडकावरती आपला अंगवस्त्र कोपीन असणारी त्या ठिकाणी वाळू घातलेली होती. वाऱ्याची झुळूक आली त्या नदीमध्ये. ती कोपीन त्याची उडून गेली लंगोट. आणि त्या ठिकाणी तो पाहायला लागला, आणि माझे वस्त्र कुठे येत. द्रौपदीने पाहिलं की या आंधळ्या ऋषी बाबांचे कपडे सापडत नाहीत. कुठलाही विचार न करता आपल्या अंगावरती शालू असणारा तो फाडला आणि त्याच्या कमराला लावण्यासाठी तो दिला. बाबा हे घ्या. असा हातामध्ये तो शालूचा तुकडा घेतल्यानंतर, अगं बाळे तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे. तिने सांगितलं मी द्रौपद कन्या द्रौपदी आहे.
अगं बाळे, हे माझं वस्त्र नाहीये. तिने सांगितलं बाबा असू द्या, हे तुमचंच समजा, घ्या तुम्हाला. तो खुश झाला. त्याने ते वस्त्र असं धरलं आणि सांगितलं, हे बाळे, या वस्त्राचे जेवढे उभे धागे आहेत ना आणि आडवे धागे आहेत ना, ज्यावेळेस तुला कधी विपत्ती संकट येईल ना, त्यावेळेस भगवान परमात्मा जेवढे उभे आणि आडवे जे धागे आहेत ना, तेवढे वस्त्र तुला पुरवेल. इथंही तिने कर्म केलेलं. मागच्या जन्मात हसले, या ठिकाणी आंधळ्या ऋषीला वस्त्र पुरवलं, इथंही कर्म केलं. परंतु इथं आशीर्वचन मिळाला, तिथं शाप. बघा आता दोन्हीही कर्म येत. आता याच कथेमध्ये वस्त्रहरण झालं. समोर त्या ठिकाणी त्या हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र आहे. परंतु धृतराष्ट्र कसा होता? आंधळा होता. बरोबर आहे, कारण ह्यालाही शाप होता. मी कथा याच्यासाठी सांगतो की एका कथेमध्ये कर्म कसं भोगावं लागतं. बघा, मागच्या 14व्या जन्मामध्ये एक वेळेस याच धृतराष्ट्राने एका वनाला अग्नी लावला होता. कितव्या जन्मात? मागच्या 14व्या जन्मामध्ये. आणि तो वणवा पेटत पेटत एका दरीपर्यंत गेला आणि त्या दरीमध्ये एक सर्पिणी होती. त्या अग्नीच्या वडव्याने त्या सर्पिणीचे डोळे गेले आणि त्याच दरीमध्ये तिचे 100 मुलं त्या सापाचे, त्या सर्पिणीचे जळून भस्म झाले. तिने त्याच ठिकाणी शाप दिला, ज्याने कोणी या वनाला अग्नी लावला असेल त्याचेही डोळे जातील आणि त्याच्या समोर त्याच्या 100 मुलांचा अंत होईल. हा सर्पिणीचा शाप कुणाला? धृतराष्ट्राला मागच्या 14व्या जन्मामधला होता. लक्षात घ्या. एकच कथा आहे, पण प्रत्येक जण आपल्या कर्माने इथे जगतोय. लक्षात घ्या. याच्यामध्ये देवाचा काय संबंध आहे? भागवतामध्ये पुन्हा आपल्या मूळ स्थितीवर येता आला पाहिजे आपल्याला. मग या कृष्णनाथाने वस्त्र का पुरवले? राजा परीक्षित विचारतो. एक वेळेस नारदजी कृष्णनाथाकडे गेले आणि भगवंता, अरे तुझी तर धाकटी लहान बहीण सौभद्रा आहे, सुभद्रा, तिच्यात तुझा जीव नाही, सगळ्यात जास्त तुझी लाडकी द्रौपदी कशी रे? कृष्णाने सांगितलं तुला पाहायचं का? म्हणजे हो. देवाने बोट कापण्याचं नाटक केलं आणि सांगितलं जा सौभद्रेला सांगा कृष्णनाथाचं बोट कापलंय. नारदाने सांगितलं, अरे अगं सौभद्रे, अगं दादाचं बोट कापलंय. ती पाहायला लागली, कशाने बांधव? अगं ही घेतली तर ही रेशमी आहे ना, ही तर ही जरी भरजरीत आहे. इकडे तिकडे पाहायला लागली, कुठे कपडा नाही. वेळ तर गेला, रक्त तर पडतंय. कृष्ण भगवंत नारदाला पाहून हसताय, माझी धाकटी बहीण आहे ना रे. पुन्हा सांगितलं, आता जा आणि द्रौपदीला सांग. अगं द्रौपदी, तुझा जो सखा आहे ना, बघण्याला काम नाही का? बघ कसं बोट कापून घेतला. शब्द ऐकल्याबरोबर कुठलाही विचार न करता भरत जरी शालू असणारा टरकन फडला. त्या कानाला बांधण्यासाठी तिला चिंदी बांधली का बोटाला? बरोबर आहे. ती एवढीशी चिंदी, ते वस्त्र त्या कृष्णनाथाच्या बोटाला बांधलं. ते व्याज, ते कर्ज भगवंत डोक्यावरती ठेवत नाही. लक्षात घ्या. ज्यावेळेस समोर धृतराष्ट्र होता, पितामह भीष्म होते, गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य होते. दुःशासनाला दुर्योधनाने सांगितलं, जा तिला वडताना आणि माझ्या मांडीवरती बसव. त्यावेळेस ती सगळ्यांकडे पाहत होती. मी कुलवधू आहे, आता राजाही काम करत नाही. सगळ्यांना संपवण्याची ताकद ज्याला पितामह भीष्म मी म्हणतो त्याच्याकडे पाहिलं. त्यांनी मांडीवरती तलवार म्हणून टाकली, खाली पाहिलं, कारण मीठ त्यांचं खाल्लं होतं. पुन्हा कृपाचार्यांकडे पाहिलं, गुरु द्रोणाचार्यांकडे पाहिलं, कोणी काही करू शकत. आणि शेवटी अधिकार असतो स्त्रीचा आपल्या पतीवरती. पतीकडे पाहिलं, पाची हरलेले होते, खाली माना घातल्या. तोपर्यंत बघा चरित्राचं गर्भित अर्थ बघा, तोपर्यंत भगवंतानी वस्त्र पुरवलेले नाहीत. आणि मग तिची अशी धारणा झाली की या संसारामध्ये माझं जगात कोणी नाहीये. एक कोण असेल तर तो माझा सखा फक्त गोविंद कृष्ण कन्हैया. हात जोडले आणि त्याला धावा करायला लागली. कोठे गुंतलासी
त्रिगुंतलासी द्वारके